भारतीय कम्युनिस्ट पक्षाला आणि कम्युनिस्ट आंदोलनाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या निमित्ताने पूर्ण देशभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत। कॉम्रेड वैभव आणि कॉम्रेड हत्तेकर आणि सांगलीमधले आमचे सगळे पुढारी कॉम्रेड रमेश सहस्त्रबुद्धे असतील, सतीश लोखंडे असतील, या सगळ्यांनी मिळून असा आग्रह धरला की पलूसमध्ये या निमित्ताने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाचं आणि किसान सभेचं आणि विशेषतः कॉम्रेड नाना पाटील यांची कर्मभूमी असलेल्या ठिकाणी कॉम्रेड नाना पाटील यांच्या नावाने एक सेवा कार्यालय उघडण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी तुम्ही या म्हणून मी आणि सुभाष लांडे महाराष्ट्राचे राज्य सचिव हे जाणीवपूर्वक ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहोत। कार्यक्रम म्हटला की ऑफिसचं उद्घाटन जे आम्ही सकाळी केलं तहसील कार्यालयासमोर, परंतु ते म्हणाले नुसतं उद्घाटन नाही तर एक व्याख्यान पण या निमित्ताने आयोजित करू आणि म्हणून त्यांनी या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळालेली आहे। त्याबद्दल सर्वप्रथम या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो। त्याचबरोबर कॉम्रेड नाना पाटलांचे नातू सुभाष पाटील ज्यांचा माझा फार जुना परिचय आहे ते आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि कॉम्रेड नाना पाटील यांची आम्ही प्रकाशित केलेल्या इंग्लिश पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी इथे ठेवलं, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि त्यांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त करतो। कॉम्रेड नाना पाटील आणि बापू लाड यांचं नाव सांगलीमध्ये आल्यानंतर न घेणं हे कोणालाच शक्य नाही, परंतु या महापुरुषांच्या कार्यापासून आपण काय शिकलं पाहिजे हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे। हे जे महान कार्य करणारे लोक होते त्यांच्या मागे स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा होती म्हणून ते स्वातंत्र्य सेनानी होते। त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधकी मार्ग त्यांनी स्वीकारलेला होता जो या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार प्रभावीपणे झाला। त्या सावित्रीबाई फुलेंचा आज स्मृती दिवस आहे, तेव्हा सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण आणि स्त्रियांचं शिक्षण आणि समता यासंबंधी धरलेला जो आग्रह होता तो या पुढाऱ्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावरती सत्यशोधक समाजाचं फार मोठं असं योगदान राहिलेलं आहे त्यांच्या विचारामध्ये। त्याचबरोबर मार्क्सवादाचा गाढा प्रभाव 20व्या शतकात सगळ्या जगावर होता। 1917 साली कामगार आणि शेतकऱ्यांनी मिळून सोव्हिएट क्रांती केलेली होती आणि त्यामुळे सोव्हिएट क्रांती आणि कामगार आणि शेतकरी यांना संघटित करून समाज बदलता येतो असं भान सगळ्यांना आलेलं होतं आणि म्हणून जगभरमधल्या लोकांनी ज्यांनी मार्क्सवाद स्वीकारला, जे कम्युनिस्ट आंदोलनाशी बांधिलकी स्वीकारली, त्या सगळ्यांनी कामगार किंवा शेतकऱ्यांना संघटित करण्याचा विडा उचलला आणि म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ते खासदार असतानाच किसान सभेचं काम सुरू केलं आणि राष्ट्रीय अध्यक्ष झाले किसान सभेचे। बीडमध्ये ते खासदार असताना ज्या गावामध्ये त्यांनी पहिल्यांदी घोषणा केली की कर्ज फिटलं म्हणा आणि त्यांनी योग्य ती भूमिका मांडली मार्क्सवादी दृष्टिकोनातून की शेतकऱ्यांची लूट कशी होती आहे, त्यांना बाजारभाव कसा मिळत नाही आहे आणि त्यांची लूट होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज केव्हाच फिटलेलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं की कर्ज फिटलं म्हणा आणि कर्ज परत देऊ नका। अर्थात त्यावेळेस शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँका फार कमी होत्या, सगळे खाजगी सावकारच होते, त्यामुळे ही लढाई एका मर्यादेपर्यंत जाऊ शकली। परंतु 2004 साली जेव्हा कम्युनिस्ट पक्षांचे 60 खासदार निवडून आले आणि त्यांच्या नेतृत्वाच्या त्यांच्या पाठिंब्यामुळे मनमोहन सिंगांचं UPA 1चं सरकार आलं, तेव्हा 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी 5 एकरापेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना देण्यात आली। याची आवर्जून मी आठवण करतो आणि त्याची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील आणि किसान सभेने केली होती, याची आठवण या प्रसंगी ठेवणं फार आवश्यक आहे। महाराष्ट्रामध्ये आज बजेट आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न कुठला तर शेतकऱ्यांची आत्महत्या आहे। त्याचा उल्लेख तरी होईल का आजच्या बजेटमध्ये? क्रांतिसिंह नाना पाटील यांचं एक नेहमीचं दुःख होतं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचं अमूल्य योगदान आहे, परंतु या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होणं हे इथल्या व्यवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून
महाराष्ट्रामधला नव्हे तर सगळ्या जगामधला सर्वात महत्त्वाचा प्रश्न कसा आहे की शेतकऱ्यांना आत्मसन्मानाने प्रतिष्ठेने जगण्याची संधी कशी द्यायची. परंतु राज्यव्यवस्था आणि राज्यसत्ता ही बहुतेक सगळे पैसेवाल्यांच्या ताब्यात गेलेली आहे आणि शेतकऱ्यांकडे पैसा नाही. पैसा कोणाकडे आहे? बड्या बड्या कॉर्पोरेटकडे आहे, सटोडियांकडे आहे आणि त्यामुळे त्यांनी सत्ता ताब्यात घेतलेली आहे. बदल हा समाजाचा स्थायी भाव आहे. समाज सतत बदलत असतो. हे आपण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, मार्क्सनी सांगितलं, गौतम बुद्धांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि आपण हे अनुभवतो आहे. नाना पाटील आणि बापू लाड यांनी सत्याग्रह केला आणि जी संघर्ष केला तो काळ आता राहिलेला नाही आहे. त्या काळात शेतकऱ्यांची घोषणा काय होती? जमीनदारी नष्ट करा, कसेल त्याची जमीन करा. कुळ कायदा आला, सिलिंगचा कायदा आला. कशामुळे आला? क्रांतिसिंह नाना पाटील आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी फार मोठं 2 जंगल जमीन सत्याग्रह केले की जंगलची जमीन शेतकऱ्यांना वाटावी आणि त्याचबरोबर भूमी सिलिंगचा कायद्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना जमीन वाटावी. कॉम्रेड पानसरे देखील त्या काळात 4 महिने जेल भोगून आले होते. मोहिते पाटलांच्या शेतावर त्यांनी संप केला होता आणि त्यांची सिलिंगच्या वरची असलेली जमीन वाटप करावी असा त्यांनी आग्रह धरलेला होता. म्हणजे त्या काळी शेतकऱ्यांचा प्रश्न काय होता? जमीनदारी नष्ट करा आणि शेतकऱ्यांना प्रतिष्ठेने जगायला परवानगी द्या. तो बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये या नव स्वतंत्र झालेल्या शेतकऱ्याला मजबूत करण्यासाठी सहकार चळवळीचा पाया रचला गेला आणि या सहकाराचा फायदा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात जास्त झाला. सहकार चळवळ मजबूत झाली. सहकार चळवळीतलं सहकार कारखाने आले. परंतु हळूहळू ही सहकार चळवळ केव्हा खाजगी व्यक्तींच्या ताब्यात गेली आणि त्यांच्या फायद्यासाठी म्हणजे नेत्यांच्या घराणेशाहीला मदत करण्यासाठी आणि नेतेगिरी करण्यासाठी कशी वापरली गेली आणि आपण कसे वापरलं गेलो हे लोकांच्या लक्षात येईस्तोवर बरेच दिवस निघून गेलेले होते. आता तर भांडवलशाहीने आपला विळखा इतका मजबूत केलेला आहे की ही सहकारी चळवळ संपूर्ण नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि कारखान्यांचं खाजगीकरण म्हणजे सहकारी कारखाने आजारी पाडणं, ते बंद करणं आणि बंद पडल्यानंतर त्याचं खाजगीकरण स्वस्तामध्ये करून घेणं हा एक भाग झालेला आहे. आणि हे खाजगीकरण झाल्यानंतर मग शेतकऱ्यांना भाव मिळत नाही म्हणून आंदोलन करण्याचं काम तेवढं फक्त किसान सभेकडे उरलेलं आहे की ऊसाला भाव मिळाला पाहिजे. मी वैभवशी तयार करताना बोलत होतो की ह्या भागामध्ये आता शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत तर तुम्हाला बहुतेक कुटुंब विभक्त झाल्यामुळे आणि सिलिंगचा कायदा लागल्यामुळे शेतकऱ्यांकडे आता 2 किंवा 3 एकरपेक्षा जास्त जमीन नाही. 5 एकरपेक्षा शेतकरी म्हणजे मोठा शेतकरी समजला जातो. ही फार कमी हाताच्या बोटावर मोडणे इतकी मंडळी आहे. परंतु बहुतेक सगळे ऊस लावतात आणि ऊसाला भाव मिळत नाही, योग्य भाव मिळत नाही. ही आंदोलनाची भूमिका राहिलेली आहे किसान सभेची. म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न जमिनीपासून आता पिकांच्या भावापर्यंत गेलेला आहे. पण तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू आहेत. सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात का? कारण का सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये कापूस आणि सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं. ही दोन्ही नगदी पिकं आहेत जी भांडवलदारांना कच्चा माल म्हणून लागतो आणि भांडवलदार ज्याप्रमाणे कामगारांची पिळवणूक करतो नफ्यासाठी त्याचप्रमाणे तो शेतकऱ्यांना देखील लुटण्यासाठी भाव कमीत कमी कसे दिले जातील हे बघतो. दुसरीकडे कारखान्यात उत्पादन होणाऱ्या सगळ्या गोष्टींवर म्हणजे खतं असो, औषधं असो, ह्याचे भाववाढ प्रचंड प्रमाणात होऊन शेतकऱ्यांना मिळणारा कच्चा माल ह्याच्यासाठी प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागतो आणि उत्पन्न होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आत्महत्याचा व्यवहार आहे. म्हणून शेती सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. अतुल कुमार अंजान ज्यांना मागच्या 2 वर्षापूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार दिला होता आणि जे विट्याला आले होते त्यांनी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं. ते स्वामीनाथन कमिटीचे मेंबर होते आणि त्यांनी ते सतत सांगायचे की सगळ्या देशभर हिंडल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की शेतकऱ्यांची 40 ते 50% मुलं परत शेतकरी व्हायला तयार नाही आहेत. केवढं मोठं संकट आहे हे फक्त भारतातच घडतं आहे असं समजू नका. हे सगळ्या जगात घडतं आहे. का घडतं आहे? कारण पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनेक वेळा आपण कामगारांचे पुढारी असल्यामुळे कामगार हा महत्त्वाचा भाग 20व्या शतकात असल्यामुळे 20व्या शतकाच्या शेवटी जे नवीन आर्थिक धोरण आलं
त्या आर्थिक धोरणाचा मुख्य लक्ष कामगार होतं असं सांगण्यात आलं. कारण का रेगन आणि थॅचरबाईंनी कामगारांचे संप मोडून काढले, कामगारांच्या संघटना तोडण्यासाठी पब्लिक सेक्टर, ज्याला सार्वजनिक उद्योग म्हणतो, त्याचं खाजगीकरण केलं आणि महागाईसाठी कामगारांचा महागाई भत्ता जबाबदार आहे अशा प्रकारची मांडणी केली आणि त्याला आपण बळी पडलो. पण हे सगळं झाल्यानंतर 1991 पासून जे नवीन आर्थिक धोरण आलं त्याचा परिणाम कामगारांची शक्ती कमी होण्यात, कामगारांचा प्रभाव कमी होण्यात झालेली याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. परंतु हे बदल का झाले हे आता आपल्या लक्षात यायला लागलेलं आहे. हे बदल खरं म्हणजे शेतकऱ्यांची जमीन त्यांच्याकडनं काढून घेऊन शेतकऱ्यांना लुटण्यासाठी कशा पद्धतीची रचना करता येईल अशा पद्धतीने बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हा खेळ केलेला आहे. आज जर आपण बघितलं तर खतं बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ताब्यात आहेत, शेतकऱ्याला लागणारी औषधं बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ताब्यात आहेत, शेतकरी जो माल तयार करतात त्याचा भाव कोण ठरवतं? या बहुराष्ट्रीय कंपन्या ठरवतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या ताब्यात काय? काही देशांमध्ये म्हणजे भारतासारख्या काही देशांमध्ये जमीन अजून त्यांच्या मालकीची आहे आणि श्रम करणं त्यांच्या मालकीचं आहे, बाकी काही शिल्लक राहिलेलं नाही. पण ही जमीन पण त्यांनी काढून घ्यावी. जमीन काढता नाही आली तरी किमान जमिनीवरती त्यांनी काय लावावं आणि कसं लावावं हे ठरवण्याचा अधिकार बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्याकडे घेण्यासाठी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा आणलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज सगळ्या जगामध्ये शेतकरी, स्वतंत्र शेतकरी विरुद्ध बहुराष्ट्रीय कंपन्या अशी लढाई चालू आहे. आणि कामगार, भारतातले कामगार स्वतःला शेतकऱ्यांच्या बरोबर जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे सोव्हिएट युनियनमध्ये 1917 साली झालं की कामगारांनी शेतकऱ्यांनी येऊन क्रांती करून सत्तेवर दबाव आणला आणि सत्ता आपल्या बाजूने वळवली. तसं करण्याची गरज आज लोकशाही पद्धतीने आपल्याला आहे. आणि म्हणून लोकशाही पद्धतीमध्ये कामगार आणि शेतकरी यांना कसं एकत्र आणता येईल आणि परिवर्तन कसं करता येईल हे आपल्या पुढचं आज लोकशाही पुढचं सर्वात मोठं आव्हान आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं लोकशाही पुढचं आव्हान काय? दुसरं आव्हान जे आहे ते पैसा हा आता देव झालेला आहे. पैशाची निर्मिती खरं म्हणजे कोणी केली? माणसाने केली. का केली? व्यापार सोयीचा व्हावा म्हणून, उपलब्ध सामान एक दुसऱ्याला देणं सोपं व्हावं म्हणून पैशाची निर्मिती करण्यात आली. म्हणजे पैसा हा माणसाने निर्माण केला. पण आज काय परिस्थिती आहे की जो पैसा माणसाने निर्माण केला त्या पैशाच्या मागे मनुष्य वेड्यासारखा धावतोय, त्याला धावायसाठी भाग पाडलं जात आहे. भस्मासूर अशी उपमा दिलेली आहे पैशाला. भस्मासुराला वरदान होतं की ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवेल तो भस्म होऊन जाईल. तसं पैसा आता सगळ्या मूल्यांची सुट्टी करतोय. बदमाश, गुंड पैसा कसाही कमवा, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सलाम केला जातोय आणि समाज पैसेवाल्यांपुढे वागतोय. आत्ताही जी उदाहरणं झालेली आहेत, बीडमधलं संतोष देशमुखचं खून प्रकरण असेल किंवा इतर ठिकाणची प्रकरणं असतील, या सगळ्या प्रकरणात आपल्या लक्षात आलेलं आहे की पैसेवाले, पैसा आणि सत्ता यांच्या जोरावरती वाटेल ते करण्याची शक्ती आता काही लोकांना मिळालेली आहे. हा लोकशाही पुढचं फार मोठं हे अनैतिक व्यवहार जो चालू आहे तो आजच्या लोकशाही पुढचं फार मोठं आव्हान आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष असं म्हणतो की भारतामध्ये जी लोकशाहीची रचना आहे, विशेषतः निवडणुकीची रचना आहे, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. सध्या आपल्याकडे काय पद्धत आहे? ज्याला सर्वात जास्त मतं मिळतील तो निवडून येतो. म्हणजे मतदान समजा 30% झालेलं असेल आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त मतं असतील, ती एकूण मतदानाच्या 10% जरी असली तरी तो मनुष्य निवडून येतो. अनेक देशांमध्ये 54% देशामध्ये जगाच्या असा नियम आहे की जोपर्यंत एकूण मतदान संख्येच्या 50%पेक्षा जास्त मतदान होत नाही तोपर्यंत ते निवडणुका झाल्या असं ग्राह्य धरलं जात नाही. अशा प्रकारची रचना आपल्याकडे पण आली पाहिजे. म्हणजे मग लोक जे आहे ते जास्तीत जास्त कसे मतदान करतील याच्याकडे जास्त लक्ष दिलं जाईल. सध्या काय परिस्थिती आहे? सध्या प्रत्येक मताला पैसे देऊन ते मत मला कसं मिळेल अशी व्यवस्था केली जाते. मला एक खासदार माहिती आहे, तो म्हणाला, डॉक्टर साहेब मला फक्त एकच गोष्ट करावी लागते, 5 वर्ष. काय करावं लागतं? तो म्हणतो पैसे जमवावे लागतात. म्हटलं का रे? पुढच्या निवडणुकीमध्ये 1 लाख मतं पाहिजे असतील तर एका मताला 5,000 रुपयाप्रमाणे माझ्याकडे 50 कोटी रुपये पाहिजे आणि हे 50 कोटी जमवण्याचं काम मी 5 वर्ष करतो, म्हणजे पुढची निवडणूक मी आरामात जिंकतो, असं त्याचं म्हणणं आहे. आता असं जर यांचं म्हणणं असेल आणि अशी जी परंपरा असेल तर याला जबाबदार कोण? मतं देणारे आपण लोक जबाबदार आहोत. दुसऱ्यांना दोष देऊन काय फायदा? पुढाऱ्यांना दोष देऊन, पक्षाला दोष देऊन काय फायदा? जोपर्यंत तुम्ही मतं विकता
तोपर्यंत लोकशाहीचा व्यवहार तुम्ही आपल्या विरुद्ध करतात, आपल्या पायावर धोंडा पाडून घेताय, हे लोकांना सांगण्याची गरज आहे. आम्ही नेहमीच म्हणतो, खरं म्हणजे मला आठवतं, मी अनेक निवडणूक सभात जातो तेव्हा आपले लोक नागपंचमीचं उदाहरण देतात. असं म्हणतात की नाग चावल्यानंतर मनुष्य मरतो विषाने, म्हणून 364 दिवस आपण नागाला मारतो. परंतु 365व्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी मात्र आपण त्याला दूध पाजतो. तसंच निवडणुकीचं आहे म्हणे. पूर्ण 364 दिवस आपण पुढाऱ्याला शिव्या देतो, पण 565व्या दिवशी म्हणजे निवडणुकीच्या दिवशी जो पुढारी मत देईल त्याला आपण मत देतो. म्हणजे ते 364 दिवस शिव्या खायला मोकळा आणि आपण त्याला शिव्या द्यायला मोकळे. असा जर व्यवहार होत असेल तर लोकशाही कशी वाचेल? किंवा लोकशाही वाचवण्यासाठी आपलं मत विकलं जाणार नाही. बरं, मतं नुसती पैशाने विकली जात नाहीत. आता तर नवीन तंत्र सुरू झालेली आहे. हे जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्याच्यामुळे मत देणाऱ्याची बुद्धीच गहाण ठेवली जाते. अंधभक्त ज्याला म्हटलं जातं आहे सध्या, की वस्तुस्थिती काय, म्हणजे बजेट, महाराष्ट्राचं बजेट होताना ते चांगलं का वाईट ह्याची चर्चा होईल. त्याच्यामध्ये कोणावरती कर वाढला आणि कोणाला कर सवलत दिली ह्याची चर्चा होईल. अरे पण जे शेतकरी आत्महत्या करतायत त्यांच्याबद्दल काय, किंवा जी मुलं जे शैक्षणिक शाळा बंद होत आहेत त्यांच्याबद्दल काय, किंवा विदर्भ, मराठवाडा आणि कोकण मागासलेला राहतोय आणि बाकी मुंबई फक्त मुंबईचा विकास होतोय, मुंबई, पुणे, नाशिक ह्या भागाचा विकास होतोय, ह्याच्याबद्दल काय, ह्याची चर्चा नाही केली जाणार. म्हणजे खऱ्या परिस्थितीची चर्चा न होणं, ह्याच्यासाठी जो चौथा स्तंभ आहे निवडणूक लोकशाहीचा, ज्याचं स्वातंत्र्य गृहीत धरलं गेलेलं आहे घटनेप्रमाणे, ते गहाण ठेवलेलं आहे, ते पैशाने विकत घेतलेलं आहे, ते म्हणजे मीडिया. आणि ही मीडिया आता लोकांनी काय विचार करावे शिकते आहे. नॉम चॉम्स्की नावाचा अमेरिकेमध्ये एक फार मोठा विचारवंत होऊन गेला, म्हणजे अजून तो जिवंत आहे, म्हातारा झाला आता, परंतु त्यांनी अशी संकल्पना मांडली होती, मॅन्युफॅक्चरिंग द कन्सेंट, म्हणजे लोकांचं मत आपल्या बाजूनी कसं वळवायचं हे अमेरिकन लोकांनी आखाती युद्ध, इराकवरती बॉम्बस्फोट करून केलं. खरं म्हणजे अमेरिकेवरती जो हल्ला झाला 9/11चा सप्टेंबर महिन्यामध्ये, त्याचा इराकशी काही संबंध नव्हता, पण सद्दाम हुसेनच्याकडे संवारक शस्त्र आहेत असा खोटा प्रचार करून लोकांचं जनमत आपल्या बाजूनी करून त्यांनी प्रचंड प्रमाणात पैसे खर्च करून इराक नष्ट करून टाकला. त्याला त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट असं म्हणतो. आता एक नवीन कन्सेप्ट नोएल हरारी नावाच्या एका इस्रायली विचारवंतांनी मांडलेला आहे. त्याची पुस्तकं जगामध्ये सगळीकडे प्रसिद्ध झालेली आहेत आणि मराठीमध्ये पण त्याची भाषांतर झालेली आहेत. मी विनंती करणार आहे तुम्ही ती पुस्तकं वाचा. या पुस्तकामध्ये त्यांनी हॅकिंग द माइंड, म्हणजे मनुष्याची बुद्धीच कशी गहाण ठेवली जाते ह्याच्याबद्दल संकल्पना मांडलेली आहे. आणि ही बुद्धी गहाण झाल्यानंतर मग माणसाला पैसा देण्याची पण गरज नाही. मनुष्य रबर स्टॅम्पप्रमाणे, अंधभक्ताप्रमाणे जाऊन जिथे पाहिजे तिथेच शिक्का मारतो आणि लोकांना निवडून देतो, किंवा बटन दाबतो आणि लोकांना निवडून देतो. अशा प्रकारची नवीन रचना आलेली आहे. आणि त्याच्यामुळे जगभर मोदी, ट्रम्प सारखी मंडळी मोठ्या प्रमाणात निवडून येत आहेत. म्हणजे लोकशाहीचा, आपल्या पारंपरिक भाषेत म्हणायचं तर लोकशाहीचा ढाचा शिल्लक आहे, आत्मा संपलेला आहे. खरं म्हणजे आत्मा आणि ढाचा ह्याच्यावरती कम्युनिस्टांचा विश्वास नाही, पण तरी परंपरेप्रमाणे ते मांडलं जातं आणि परंपरेचा आपल्याला फार अभिमान असल्यामुळे मी ती संकल्पना मांडतोय की लोकशाहीचा आत्मा संपलेला आहे, फक्त ढाचा म्हणजे शरीर तेवढंच शिल्लक आहे. अशा प्रकारची एक नवीन रचना आणलेली आहे. खरं म्हणजे लोकशाहीच्या संकल्पनेमध्ये बहुसंख्य आणि अल्पसंख्य असे दोन संकल्पना आहेत. बहुसंख्याकांचं ज्याला समर्थन असतं त्यांनी राज्य करावं अशी संकल्पना आहे, पण अल्पसंख्याकांचं काय, त्यांचा विचार कसा करायचा, त्यांना बरोबर कसं घ्यायचं ह्याचा जर विचार बहुसंख्याकांना नसेल तर ती लोकशाही राहत नाही. आणि म्हणून भारतामध्ये 1947 साली जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा एक भाग इस्लामिक धर्माच्या नावाखाली पाकिस्तानचा झाला, उरलेला भाग हिंदू करावा असं काही लोकांचं म्हणणं होतं. परंतु त्या काळचे जे पुढारी, जे स्वातंत्र्य लढ्यातनं आलेले होते, त्या सगळ्यांनी असं ठरवलं की भारतामध्ये शीख धर्म आहे, जैन धर्म आहे, बुद्ध धर्म आहे, ईसाई धर्म आहे, आदिवासींचा वेगळाच धर्म आहे. तेव्हा भारत हे बहुविविधता असलेला देश आहे. त्यामुळे हा कुठल्याही एका धर्माचा, एका जातीचा, पंथाचा होता कामा नये.
आणि म्हणून त्यांनी ह्या देशाची घटना ही धर्मनिरपेक्ष ठेवलेली आहे. त्याचबरोबर भारत हा गरीब देश होता, अशिक्षित देश होता, म्हणून भारतामध्ये सुशिक्षित लोकांना करणं हे त्यांनी ध्येय ठेवलेलं होतं. भारत हा गरीब देश होता, म्हणून भारतामधली गरिबी दूर करणं हे त्यांनी ध्येय ठेवलेलं होतं. भारतामध्ये बेरोजगारी खूप होती, म्हणून भारतामध्ये बेरोजगारी दूर करून लोकांना काम देणं हे त्यांनी ध्येय ठेवलेलं होतं. भारतामध्ये उद्योगधंदे कमी असल्यामुळे ज्यांच्याकडे उद्योगधंदे होते त्यांनी तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या जोरावर आपल्यावर राज्य केलं, ह्याचा अनुभव असल्यामुळे भारताचं औद्योगिकीकरण कसं होईल याचा त्यांनी प्रचार केला. म्हणजे देश स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय मनुष्य आणि त्याचे प्रश्न हे महत्त्वाचे समजून राष्ट्रवादाची त्याच्याशी सांगड घालण्यात आली होती. आता काय होतं, ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता ते स्वतःला राष्ट्रभक्त म्हणत आहेत आणि काय म्हणतात, हिंदुस्थानला महान करायचं. म्हणजे काय करायचं, अडाणी अंबानीला जगामधला सगळ्यात श्रीमंत करायचं. करोनाच्या काळात तुम्ही बघितलं असेल, जेव्हा लक्षावधी आणि कोट्यवधी लोक रोजगार गमवत होते, आपल्या रोजगाराचं साधन गमवत होते, तेव्हा जगामधली फक्त 2 माणसं पैसे कमवून श्रीमंत होत होती. एकाचं नाव अदानी आणि दुसऱ्याचं नाव अंबानी. कोणाच्या मेहरबानी श्रीमंत झाली, कोण त्यांच्या मागे उभा आहे? अमेरिकेला मोदी गेल्यानंतर त्यांनी काही केलं नाही. मोदींनी फक्त ट्रम्पनी बाकी सगळ्या धमक्या दिल्या, परंतु एक गोष्ट केली. काय केली? मोदीला खुश करण्यासाठी अडाणीवरती टाकलेल्या केसेस परत घेतल्या. हे आपल्या लक्षातच येत नाही. मीडिया त्याच्याबद्दल बोलतच नाही. उलट पंतप्रधानांचा प्रभाव किती सांगतो. अरे मग पंतप्रधानांचा इतका प्रभाव आहे तर मग ट्रम्प धमक्या का देतो दररोज सकाळ दुपार संध्याकाळ की भारतामध्ये टॅक्स जास्त आहे आणि ते कमी केल्याशिवाय आम्ही भारताला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पाकिस्तानला मदत करणं हे आपल्या देशाच्या पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून मोठं पाप आहे. पण ट्रम्प तर विमानं देतो आहे. F-16 साठी $316 कोटी त्यांनी कर्ज दिलं आहे पाकिस्तानला. मग ट्रम्पच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बोलत नाही. ट्रम्प माझा सर्वात दोस्त आहे, अबकी बार ट्रम्प ही घोषणा देणारे आमचे पंतप्रधान आहेत. तेव्हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडत आहे. त्याच्यामुळे शेतकरी आणि छोटा उद्योग चालवणारा मनुष्य संकटात आलेला आहे. त्याला वाचवणं हे सत्तेचं काम आहे, कारण माणसांचा प्रश्न आहे. म्हणून आजच्या लोकशाहीमधला खरा प्रश्न काय? अर्थव्यवस्था पैशासाठी नफ्यासाठी चालवायची का माणसासाठी चालवायची? नफ्याच्या विरोधात आम्ही नाही आहोत, पण नफा माणसासाठी का माणूस नफ्यासाठी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. हा लोकशाही पुढचा आजचा सर्वात मोठा पेच आहे. तो भारतातल्या लोकशाही पुढचा नाही तर सगळ्या जगातल्या लोकशाही पुढचा पेच आहे. एकेकाळी नफा कमवून त्या नफ्यामधनं नवीन उत्पन्न नवीन तंत्रज्ञान शोधून लोकांच्या उपयोगी आणण्याची एक प्रक्रिया चालू होती. आता नवीन तंत्रज्ञानावरती मक्ता ठेवून लोकांना बेरोजगार करून लोकांकडनं नफा कसा काढायचा, लोकांना कर्जबाजारी कसं करायचं हे तंत्रज्ञान नवीन सुरू झालेलं आहे. मला एक चौकशी म्हणून करायची आहे. इथे जमलेले सगळे जे महिला आणि भाऊ आहेत माझे, ज्याच्यावरती कर्ज नाही अशा माणसांनी हातवरती करा. कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही अशा माणसांनी हातवरती करा. ही नवीन व्यवस्था आणलेली, ही नवीन आर्थिक व्यवस्था आहे की लोकांचे पगार वाढवायचे नाहीत, लोकांचं राहणीमान वाढवायचं नाही, पण लोकांना राहणीमान वाढण्याची गरज असते, लोकांना चांगलं राहणीमान करण्याची अपेक्षा असते. मग ती पूर्ण करण्यासाठी काय करायचं तर लोकांना कर्ज द्यायची म्हणजे काय? त्या कर्जावरती नफा कमवायचा, म्हणजे व्याज कमवायचं. छोट्या छोट्या ज्या बँका आहेत, स्मॉल बँकिंग फायनान्स म्हणतो त्याला, त्या किती टक्के व्याज घेतात तुम्हाला माहिती आहे? 28 ते 42% व्याज काढतायत ते. किती लोकांना याचं भान आहे? किती लोक ह्याच्या विरुद्ध संघर्ष करतायत? अमरावतीमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये आमच्या किसान सभेने, महिला फेडरेशननी आणि कम्युनिस्ट पक्षाने ही फार मोठी जनआंदोलन केली आणि सरकारकडे मागणी केली की ह्या बँकांनी किती कर्ज ठेवावं यासंबंधी कायदा करावा. काय झालं? मोदीच्या नेतृत्वाखाली रिझर्व्ह बँकेने कितीही व्याज आकारण्याची यांना परवानगी देऊन टाकलेली आहे. नुसती परवानगी दिलेली नाही तर दुसरा एक कायदा केला आहे, तो किती भयानक आहे. पूर्वी एखाद्या बँकेचं कर्ज एखाद्या माणसावर असेल तर त्याला दुसऱ्या बँकेने कर्ज देऊन असा कायदा होता, तो त्यांनी काढून टाकला आता. म्हणजे एकाच कर्जबाजारी माणसाला अनेक कर्ज मिळू शकतील. का? कारण एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेतो तो आणि त्याला ते घेण्याची सवलत मिळावी म्हणून रिझर्व्ह बँकेने कायदाच बदलून टाकला. म्हणजे कर्जबाजारी तुम्ही कायमचं राहिलं पाहिजे अशी एक नवीन अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे. हे केवढं मोठं आव्हान आहे. म्हणजे सत्ता जी आहे ती माणसाला कर्जमुक्त करण्यासाठी आहे का कर्जबाजारी करण्यासाठी आहे? महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणली, आमच्या बहिणी सगळ्या खुश झाल्या.
पण त्यांना माहिती आहे का की तुमच्या नवऱ्याची जी शेती आहे त्याच्यावरती त्याच्या खतावरती 28% टॅक्स लावला जातो आहे. कुठलीही गोष्ट तुम्ही घ्यायला गेलात, अगदी तुम्ही तेल घ्यायला गेलात, अगदी पीठ घ्यायला गेलात तर त्याच्यावरती टॅक्स लागतो आहे. म्हणजे तुम्हाला पैसे देऊन तुमच्याकडनं एक हाताने पैसे देऊन दोन्ही हाताने तुमच्याकडनं पैसे ओढले जात आहेत, ह्याचं भान तुम्हाला नाही. आपल्याला पैसे 1500 मिळाले, कधी आता 2500 झाले म्हटलं आजपासून 2500 झाले म्हणून खुश झालेले आहेत सगळे. पण हे 2500 हळूहळू बंद होणार आहेत. अजित पवार परवाच म्हणाले की महिलांचे संख्या, पैसे देणारा संख्या कशी कमी करायची याच्याबद्दल त्यांच्या योजना चालू आहे. म्हणजे सरकारची ही जी नीती आहे, लोकांना पैसे देऊन मताच्या वेळेस आपल्याकडे वळवायचं, ती कायमची नीती नाही, ती तात्पुरती आहे आणि तात्पुरती नीती आहे. तेव्हा लोकशाही पुढे फार मोठं आव्हान आहे. सरकारवरती, महाराष्ट्र सरकारवरती सध्या 7.5 लाख कोटीचं कर्ज आहे. म्हणजे बजेटमधले 70,000 कोटी रुपये हे व्याजापोटी आणि ते परतफेडीपोटी जाणार आहेत. म्हणजे त्याचा विकासाशी काही संबंध नाही. हे केवढं मोठं आव्हान आहे आपल्या लोकशाहीपुढे. तेव्हा अशी सगळी आव्हानं लोकशाहीपुढे असताना लोक मात्र भ्रमित अवस्थेत आहेत. आपली गरिबी दूर झाली, आपली प्रगती होतीये अशा भ्रामक समजुतीत आहे. खरं म्हणजे हे केव्हाच लक्षात आलं होतं. आणि म्हणून देशाची प्रगती मोडण्यासाठी 2 प्रकारचे विचार केले जातात. एक GDP म्हणजे राष्ट्रीय सकल उत्पन्न केवढं वाढलं याची चर्चा केली जाते आणि बँड वाजला जातो की भारत सर्वात पुढे आहे राष्ट्रीय सकल उत्पन्न. परंतु दुसरं जे आहे ज्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे मानवी विकास निर्देशांक म्हणतात, की किती मुलं जन्माला आल्यानंतर जगतात, किती मुलं शिक्षण घेतात, किती महिला शिक्षण घेतात, किती महिला रोजगार घेतात, ह्याचा अभ्यास केल्यानंतर भारत या सगळ्या बाबतीत 100च्या पुढे आहे. म्हणजे सगळ्या 150 देशांच्या यादीत आपण 110च्या पुढे आहोत, मागे आहोत. म्हणजे सगळ्यात मागे आहोत. म्हणजे GDPमध्ये पुढे पण मानवी निर्देशांकात मागे, अशा प्रकारची एक विचित्र अवस्था भारतात झालेली आहे. हे लोकशाहीपुढे केवढं मोठं आव्हान आहे. भारतामध्ये 1% लोकांच्या ताब्यामध्ये 50%पेक्षा जास्त संपत्ती आहे. हे केवढं मोठं विषमताचं आव्हान आहे आपल्यापुढे. याचं भान होतं आहे का? हळूहळू त्यांनी काय सुरू केलेलं आहे? शिक्षणाचं खाजगीकरण केलेलं आहे. आता प्रत्येक गावामध्ये मी बघतो. परवाच मी जालन्याहून अंबड तालुक्यामध्ये रामसगावला गेलो होतो एका मीटिंगसाठी. परत येताना बघितलं तर प्रत्येक ठिकाण तालुक्यामध्ये गावाच्या ठिकाणी मला इंग्लिश शाळा दिसल्या. आणि त्या सगळ्या बसेस घेऊन गावामधल्या श्रीमंतांची मुलं आपल्या शाळेत कशी येईल अशी व्यवस्था करत होते. आणि सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा मोडकळीस येऊन बंद पडत होत्या. म्हणजे शिक्षण महाग करणं, फक्त श्रीमंतांसाठी ते मर्यादित करणं, ही जुनी चाल आपल्या देशामधली होती, ती परत खेळली जात आहे. खरं म्हणजे आज शिक्षणाशिवाय प्रगती नाही, हे वास्तव सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. 21व्या शतकामध्ये राखीव जागा आल्या, सरकारने प्रचंड पैसा खर्च करून मोठ्या प्रमाणावरती शिक्षण केलं. यशवंतराव चव्हाणांनी EBC काढली. म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी आर्थिकदृष्ट्या मागासलेले असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल असं सांगितलं. मी स्वतः त्याचं उदाहरण आहे की मी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आम्ही 100 विद्यार्थी होतो. त्या 100मध्ये फक्त 5 जण फीस भरायचे पूर्ण, बाकी सगळ्यांना कुठल्या ना कुठली तरी स्कॉलरशिप किंवा सवलत होती. आता खाजगी महाविद्यालयामध्ये तुम्ही पैसे असेल तर शिक्षण घ्या आणि शिक्षणासाठी कर्ज काढा, अशा प्रकारची नवीन रचना आलेली आहे. ही शैक्षणिक कर्ज आता परत फेडता येणार नाहीत. म्हणजे काही विद्यार्थ्यांना मी बोललो की तुम्हाला काळजी नाही का, शैक्षणिक कर्ज फेडता येणार नाही का, तुम्हाला नोकऱ्याच मिळत नाही. तेवढा आम्हाला काळजी नाही का, तुम्ही आहात ना, कर्ज माफ करा म्हणून मोर्चे काढायला आमचे. अशा प्रकारची जर मानसिकता असेल की कर्ज माफच होणार आहे तर कर्ज काढणारा कोणी घाबरणार नाही. पण माफ होण्याची क्षमता सरकारची दिवसेंदिवस कमी होती आहे. कारण लोकांना मदत करायची, अडचणीत असलेल्या लोकांना मदत करायची प्रवृत्ती नाही. म्हणूनच कम्युनिस्ट पक्षाचं ऑफिस उघडताना मी सांगितलं की अडचणीत असलेल्या प्रत्येक माणसाला हे ऑफिस म्हणजे आपला आधार आहे असं वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी व्यवहार केला पाहिजे. तरच आपण लोकशाहीमधलं आपल्या पुढचं आव्हान समर्थपणे पेलण्यासाठी पुढे जाऊ शकतो. एकेकाळी मला वाटतं लोकांना संघटित करण्यासाठी आम्ही कामगार, शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया असे फक्त काही योजना करत होतो.
शेतकऱ्यांना संघटित करून जमीनदारी नष्ट करा, कुळ कायदा आणा, जमिनीचं वाटप करा, अशा मागण्या होत्या. आता किसान सभा जी आहे ते पीकवार योजना करते आहे. म्हणजे धान्य उत्पादन, तांदूळ उत्पादन करणाऱ्यांना संघटित करून तांदळाला भाव मागा, गहू उत्पादन करणाऱ्यांना करून गव्हाला भाव मागा, कापूस उत्पादकांना एकत्र करून कापसाचा भाव मागा, सोयाबीन उत्पादकांना एकत्र करून सोयाबीनचे भाव मागा. अशा प्रकारची एक नवीन लढाई सुरू झालेली आहे. या सगळ्या लढाईमध्ये शहरी भागामधला मध्यमवर्ग काय विचार करतो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये जेव्हा लाँग मार्च नाशिक ते मुंबई निघाला होता, तेव्हा मुंबईमधल्या मध्यमवर्गाने मोठ्या प्रमाणावरती ह्या लाँग मार्चचा जो प्रचार झाला होता तो लक्षात घेऊन त्या लोकांना जेवण देण्यासाठी, त्या लोकांना चपला देण्यासाठी म्हणून पैसे मोठ्या प्रमाणात उभे केल्याचं मला आठवतं. एरवी शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती होऊन द्यात, दररोज आकडे येतात, इतके लोक मेले, तितके लोक मेले. आता मध्यम वर्गाला काही वाटेनासं झालं. त्यांना असं वाटतं की शेतकरी आत्महत्या फॅशन म्हणून करतोय. बरेचसे लोक तर असं म्हणतात की सरकार मदत डिक्लेअर करतं 1 लाख रुपये काहीतरी, म्हणून ते मिळवण्यासाठी शेतकरी आत्महत्या करतो. किंवा बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की दारू पिऊन व्यसनाधीन झालेला म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. म्हणजे शेतकऱ्यांचे खरे प्रश्न काय आहेत, खऱ्या अर्थाने तो कसा व्यवस्थेमुळे अडचणीत आलेला आहे, आणि व्यवस्था बदलून त्याची दिशा बदलल्याशिवाय, ती मानव केंद्रित केल्याशिवाय शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न कसे सुटणार नाहीत याचं भानच आता लोकांनी हरपलेलं आहे. कॉम्रेड नाना पाटील आणि लाड यांची आठवण करताना हे लक्षात येईल की त्यांनी काय केलं होतं की ह्या भागामधला सधन शेतकरी असेल, ज्याच्या शेताला पाणी होतं, त्याला देखील आणि इतरांना देखील त्यांनी समाजातल्या अडचणीत असलेल्या जनतेच्या बाजूने उभं करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण नेहमी ज्योतिबा फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांचे फोटो लावतो. सामाजिक न्यायाचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आपल्या देशात आहे. आता 2021 साली जनगणना व्हायला पाहिजे होती, परंतु ती झाली नाही. का नाही झाली? करोना आला असं सांगण्यात आलं. आताही होत नाही. आता तरी सुरू केली आहे, पण ती डिक्लेअर करतील की नाही मला शंका आहे. आता काय करायची आहे, कारण 2029 साली परत एकदा डिलिमिटेशन प्रोसेस, म्हणजे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीचं परत एकदा पुनर्मांडणी करायची, आणि त्याच्यासाठी लोकसंख्येची गणना फार आवश्यक आहे. ती 2011 साली झाली होती, ती 2021 साली करण्याची गरज आहे. पण ती करताना आता नवीन मागणी आहे. काय मागणी आहे? सामाजिक न्यायाचं काय झालं? म्हणून ही ज्यांना जातवार झाली पाहिजे अशी मागणी आहे, ज्याला BJPचा विरोध आहे. कारण त्यांना माहिती आहे की वास्तव लक्षात आलं तर लोकांमध्ये धर्माच्या नावाने जो काही एक खेळ त्यांनी सुरू केलेला आहे त्याला तडा जाईल. म्हणजे एकाच धर्माच्या लोकांमध्ये काही लोक सगळी मेवा खात आहेत आणि काही लोकांना काही मिळत नाही, हे लोकांच्या लक्षात येईल. आणि मग लोक धार्मिक एकजूट ठेवणार नाहीत, आणि मग परत आपली सगळी व्यूहरचना कुलमडून जाईल. म्हणून भारतीय जनता पार्टी जनगणना करताना जातवार जनगणना करायला तयार नाही. परंतु राज्यामध्ये जी सरकारं येत आहेत त्यांच्यावरती दबाव आणून जनगणना होती आहे. बिहारमध्ये झाली, तेलंगणामध्ये झाली, महाराष्ट्रामध्ये ती होईल याच्यासाठी आपण दबाव आणला पाहिजे. पण तो दबाव आपल्याकडनं आणता येऊ नये म्हणून त्यांनी हुशारीने खेळ केलेला आहे. मराठा विरुद्ध OBC लढाई लावून ठेवलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी परभणी, बीड, जालन्यामध्ये जातो, तिथे एकच प्रश्न असतो तरुणांचा, आमच्या राखीव जागाचं काय झालं. मी त्यांना नेहमीच म्हणतो, अरे राखीव जागा नाहीशा झालेत. सार्वजनिक उद्योग ज्याच्यामध्ये राखीव जागा असतात त्याचं खाजगीकरण झालं आहे, ते बंद होत आहेत. म्हणजे 10 लाख राखीव जागा नष्ट झालेल्या आहेत ह्या 3 वर्षामध्ये. ह्याचं तुम्हाला भान नाही. म्हणजे राखीव जागा नष्ट होऊ नये म्हणून आंदोलन आम्ही करतो, त्याला तुम्ही साथ देत नाही, पण नवीन राखीव जागा पाहिजेत म्हणून तुम्ही लढाई करता. हा कुठला हा कसला अभ्यास आणि कसली लढाई आहे? मंडलनंतर OBCना राखीव जागा मिळाल्या, परंतु 1991 नंतर जे आर्थिक धोरण आलं त्याच्यामधनं सार्वजनिक उद्योग जे बंद झाले किंवा त्याची पुनर्रचना झाली त्याच्यामुळे किती नोकऱ्या गेल्या याचा अभ्यास त्यांनी करून आंदोलन केलं पाहिजे. किती सरकारी जागा रिक्त आहेत? माझ्या माहितीप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारच्या मिळून ह्या देशामध्ये 30 लाख सरकारी नोकऱ्या रिक्त आहेत. प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रात त्या नोकऱ्या रिकाम्या आहेत. शिक्षकांची भरती नाही, प्राध्यापकांची भरती नाही, त्याच्यासाठी आंदोलन होतच नाहीत. विद्यार्थ्यांना विचारतो मी की विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय तासिकावर 250 रुपये देऊन शिकवणारा शिक्षक हा काय शिकवणार आहे तुम्हाला?
तेव्हा आंदोलन करताना खऱ्या प्रश्नांवर आंदोलनं झाली पाहिजेत. पण आपल्याला कुंभमेळ्याच्या नादी लावलं होतं. कुंभमेळ्यामध्ये किती लोकांनी डुबकी मारली. आता आमचा एक शास्त्रज्ञ मित्र आहे, 46 कोटी लोकांनी डुबकी मारली असं त्यांना सांगण्यात आलं. त्यांनी जस्ट कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला 46 कोटी लोकांना उभं राहण्यासाठी किती जागा लागेल, तुम्हाला पूर्ण उत्तर प्रदेश पूर्ण होणार नाही. मग सांगण्यात आलं की 4च कोटी लोक आले होते. आता हे 4 कोटी पण आले होते की नाही कोणास ठाऊक. बरं, हे आत्ताच आले नाहीत, हे परंपरागत अनेक वर्षापासून, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अगदी अकबराच्या काळापासून हे चालू आहे. शाही स्नान आपण म्हणतो, ते शाही स्नान का केलं, शाही स्नान का म्हणतात, कारण अकबराने ती प्रथा सुरू केली की जो राजा असेल दिल्लीचा तो गंगेत पहिल्यांदा डुबकी मारतो, तो शहा म्हणजे राजा, म्हणून शाही स्नान अशा प्रकारची संकल्पना आहे. पण हे आपल्याला सांगितलं जात नाही. खरा इतिहास आपल्यापासून लपवून ठेवायचा आणि हिंदू मुस्लिम भांडणं लावायची, जे आमच्या सुभाष लांडेंनी सांगितलं, तो हा खेळ चालू आहे. जातीच्या संदर्भामध्ये लोकांना लोकजागृती करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आणि जाती संघटन झालं. परंतु त्यांनी धर्माच्या नावाने या जातीच्या संघटनांवर बोळा फिरवला. आता कुठलीही जात घेतली तर त्याच्यामधला तो प्रतिषेध असतो. तो म्हणतो आम्ही पहिल्यांदा हिंदू आहोत, मग आम्ही दुसऱ्या जातीच्या आहोत. बरं, फरक इतका आहे की महाराष्ट्रामध्ये एखाद्या माणसाला जातीच्या नावाने बोलवलं तर आपल्याला राग येतो आणि ते चुकीचं वाटतं. पण मी ज्या उत्तर प्रदेशमध्ये हिंडतो तिथे एखाद्या माणसाला ए चमार इकडे या, अरे ओ सफाई कामगार इथं राव, असं म्हणणं सोपं वाटतं लोकांना. बरं, बोलवणाऱ्यालाही काही वाटत नाही आणि ज्याला बोलवलं जातं त्यालाही काही वाटत नाही. कारण सामाजिक जी महात्मा फुल्यांनी, डॉक्टर आंबेडकरांनी, शाहू महाराजांनी जी एक समाज जागृतीची परंपरा नाना पाटील वगैरेंनी सुरू केली, त्याचा तिथे कंप्लीट अभाव आहे. त्यामुळे उत्तर भारतामध्ये असलेली जाती व्यवस्था आणि दक्षिण भारत आणि पश्चिम भारतात असलेली जाती व्यवस्था याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जरी आपण एका देशाचे नागरिक असलो आणि एका धर्माचं बहुमत असलं तरी ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्याचे ताणतणाव ह्या लोकशाहीमध्ये येणार आहे. आणि बी जे पीची भूमिका काय, बी जे पीची एक भूमिका अशी आहे की राज्य छोटी छोटी असली पाहिजे. छोटी राज्य असली म्हणजे त्यांना खेळ खेळता होतो. मणिपूरमध्ये तसा खेळ केला, गोव्यामध्ये तसा खेळ केला. एका रात्रीत त्यांनी निवडून आलेल्या लोकांना विकत घेऊन टाकलं. आपल्या महाराष्ट्रात देखील खोके सरकार म्हणत होतं ना आपण. म्हणजे नीतिमत्ता सोडून पैशाच्या जोरावर राजवट, सत्ता आणि सत्तेच्या जोरावर दादागिरी आणि दादागिरीच्या जोरावर पैसा आणि पैशाच्या जोरावर राजवट, अशा प्रकारची रचना ही मला वाटतं आजच्या लोकशाहीमध्ये सर्वात मोठं संकट आहे. तेव्हा मित्रांनो, की लोकशाहीचं संकट जे आहे ते प्रामुख्याने जनता भ्रमित करून करण्यात आलेलं आहे आणि जनतेला भ्रम करण्यासाठी पैशाचं गुलाम करण्यात आलेलं आहे. म्हणून आपण गुलामगिरीच्या विरोधात आहोत. नाना पाटील असतील, त्यांची आंदोलनं असतील, कम्युनिस्ट पक्ष असेल, किसान आंदोलन असेल, हे गुलामगिरीच्या विरोधात होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते गुलामाला शहाणं करणं हाच गुलामगिरी संपवण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून गुलामगिरीच्याबद्दल सावध राहणं पाहिजे आणि पैशाच्या जोराने आपल्यावरती गुलामगिरी लादली जाते आहे, या रचनेबद्दल आपण जागरूक असलं पाहिजे. आणि म्हणून नफा केंद्रित व्यवस्थेला विरोध करून माणूस केंद्रित व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो करावा म्हणजे खरी लोकशाही, असं आव्हान आपल्याला करतो. आणि मला इथं संधी मिळाल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, लाल सलाम.